हाय. आज आपल्या फेसबुक लाईव्ह सेशनमध्ये 6th पार्ट आहे. आपल्या सोसायटीतल्या अगदी सगळ्यांनीच ह्या प्रोग्रामला खूपच सहभाग देऊन खूपच आवडून आणि खूपच इंटरेस्टनी बघितलेलं आहे. त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे खूप आभार मानते. आपल्या स्पीकर्स आणि आपल्या सहनिवासाच्या सगळ्या लोकांनी हे आवर्जून पाहतात. त्याच्याबद्दल परत आम्ही आणि आमचे टीम सगळेच तुमचे धन्यवाद करतोय. आपले आजचे फेसबुक लाईव्हचे सेशन जे आपले स्पीकर्स आहेत आपल्या सोसायटीतले अगदी माननीय कलाकार कपिल साधना आणि सुहास बहुलकर. या दोघांनी आर्ट ह्या क्षेत्रात खूप मोठा काम केलेलं आहे. सुहास दादा हे आंतरराष्ट्रीय ख्यातीतले मोठे चित्रकार आहेत. चित्रकूटच्या रामदर्शन प्रोजेक्टच्या राष्ट्रपती भवनमध्ये आपले कलाकार आणि आपले कला सादर केलेले आहेत. सुहासदादा आणि संध्याताईंनी अनेक कला आणि कलाकारां या विषयात अनेक लेख व पुस्तकं लिहिलेली आहेत. आर्ट एन्सायक्लोपीडिया लिहिण्यात आणि त्यांना आपल्यासमोर सादर करण्याचे त्यांच्या आपल्याकडून खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. आपण त्यांना आज बोलवलं आहे आणि त्यांनी ते स्वीकारले आहे. त्याबद्दल आम्ही खूपच धन्यवाद करतो आहे. थोड्याच मिनिटात आपण त्यांना आपल्या बरोबर इकडे आमंत्रण करणार आहोत. तोपर्यंत तुम्हाला सांगायचं म्हणजे आजचा 6th आहे आणि उद्या आमचे अजून सेशन्स ऑन होणार आहेत. तुम्ही असेच आम्हाला पाहत राहा, लाईक करा, कमेंट्स करा. तुमचे प्रत्येक कमेंट आम्हाला खूपच एनकरेजमेंट देतं टू कीप ऑन डुईंग मोर अँड कीप ऑन एक्झिबिटिंग मोर. आणि 1-2 मिनिटं आपण कनेक्ट साधनाताई आणि सुहास दादांबरोबर. हॅलो, कसे आहात? नमस्कार. नमस्कार. तुम्हाला आज दोघांना इकडे आमच्या बरोबर असताना आणि तुमच्या बरोबर बोलताना मला खूपच आनंद होतोय. अगदी सांगायचं म्हणजे तुम्ही दोघांनी आमचं आमंत्रण स्वीकारलं आहे आणि तुमच्या त्या क्षेत्राबद्दल जे कोविडचं आता सध्या जे चाललेलं आहे लॉकडाऊन पिरियड मध्ये त्याबद्दल काय काय इफेक्ट होत आहेत त्याच्याबद्दल आपण आज थोडंफार आपल्या प्रेक्षकांना जरा सांगणार आहोत. तुम्हाला आणि मला सगळ्यांना माहिती आहे की लॉकडाऊन आणि कोविड हे दोन्ही इतके डिप्रेसिंग वर्ड झालेले आहेत. पण ह्याच्याहून पुढे प्रत्येक क्षेत्राने आपापला मार्ग शोधून पुढे जाण्याची गरज आहे. तर तुम्हाला काय वाटतं की आपल्या ह्या कला क्षेत्रामध्ये कसे काय आपण पुढे जाणार आहोत तेव्हा त्याचा इफेक्ट कसा होणार आहे? सर्वप्रथम म्हणजे माझं उत्तर देण्यापूर्वी मला असं वाटतं की शिवानंद सांस्कृतिक मंडळाने हा जो उपक्रम सुरू केलेला आहे त्या उपक्रमामुळे वेगवेगळ्या विषयामधल्या गोष्टी कळतायत आणि आपली सोसायटी ही किती समृद्ध आहे, किती चांगल्या प्रकारची कामं करणारी वेगवेगळ्या क्षेत्रामधली मोठी मोठी माणसं आहेत हे कळतंय. आणि तुम्हा सर्वांचं मी त्यासाठी आभार मानतो, अभिनंदन करतो आणि तू विचारलेल्या प्रश्नाकडे वळतो. खरं सांगायचं तर चित्रकला हा अत्यंत शेवटचा किंवा कुठलीही कला ही अत्यंत समाजासाठी शेवटचा पर्याय असतो. कारण ते काही आपली जगण्याची गरज नसते आणि त्यामुळे असं असतं की शेवटी सगळं आपल्या गरजा भागल्यानंतर माणूस कलेकडे वळतो. सो इट्स द लास्ट प्रायोरिटी इन द ह्युमन लाईफ. आणि आनंद आपण घेत असतो कलेमधनं, पण त्याच्या सोबतच कलावंत हा त्याच्या कलेवर जगत असतो आणि त्या संदर्भामधले जे प्रश्न आहेत ना ते लास्ट प्रायोरिटी असल्यामुळे खूप गंभीर असणार आहेत. आणि ह्याची जाणीव आम्हाला सर्वांना जेव्हा मंदी आली होती 2008 मध्ये तेव्हा पहिल्यांदा झाली, तो फटका जो बसला ती, आणि त्याच्यानंतर आत्ता ती होतीये आम्हाला जाणीव
आणि जाणीव होतीये म्हणजे आम्ही कल्पना करू शकत नाही अशा पद्धतीची ती जाणीव आहे. कारण आज कलावंतांना कामं मिळणार की नाही इथपासूनचे प्रश्न आहेत. कारण आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडलेलं आहे आपलं. आपलंच नाही, संपूर्ण जगाचं आर्थिक गणित कोलमडलेलं आहे आणि त्या कोलमडलेल्या जगाच्या गणितामध्ये कलावंत हे शेवटच्या प्रायोरिटीवर असतील याच्यामध्ये शंका नाही. आता त्याचे परिणाम कसे कसे होणार आहेत तर त्याचे अनेक पैलू सांगतो मी. एक एक पैलू घेऊया आपण. तरुण कलावंत हे साधारणपणे प्रदर्शनं भरवतात आणि एस्टॅब्लिश व्हायचा प्रयत्न करतात. माझी एक विद्यार्थिनी ही प्रदर्शन तिथं सुरू होणार होतं जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये. आपला लॉकडाऊन जो 24चा झाला, 22चा सॉरी, आणि तिचं 23ला प्रदर्शन सुरू होणार होतं. हा आपण स्वतःहून केलेला जो लॉकडाऊन होता पंतप्रधानांच्या अपील नंतर, तिने त्या दिवशी टेम्पो बोलवलेला. लॉकडाऊन डिक्लेअर झाल्यावर तिने विचार केला की सोमवारी पहाटे आपण टेम्पो घेऊन जाऊ आणि प्रदर्शन लावू जहांगीरला. पण परिस्थिती अशी आली की त्यानंतर प्रदर्शन तिथं होऊ शकलं नाही आणि जहांगीर आर्ट गॅलरीत एका वेळेला 6 प्रदर्शनं होतात. एका वेळेला 6 कलावंतांची सुमारे 6 ते 7 वर्ष थांबल्यानंतर मिळालेली गॅलरी ही रहित झाली. आता त्या प्रदर्शनामधनं त्यांना थोडंसं लोकांसमोर चित्र दाखवता आली असती, आपली कला लोकांना ओळखता येईल अशा पद्धतीने स्वतःची इमेज तयार करता आली असती, त्यातून काही विक्री झाली असती तर होणारा खर्च भरून निघाला असता. त्याच्यापासून ते पूर्णपणे वंचित राहिले. आता हे केव्हा सुरू होईल हे माहिती नाहीये आणि त्यानंतर लोक येतील की नाही हा त्याच्या पुढचा प्रश्न आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की चित्रकला ही ज्या वेळेला ओरिजिनल चित्र विकत घेतली जातात त्यावेळेला त्याची किंमत थोडी जास्त असते, कारण कलावंत त्याच्यावर जगत असतो. आपल्याकडे भारतात अजून ती संस्कृती नाहीये की लोक करोडोचे फ्लॅट घेतात पण एखादं काही हजाराचं चित्र घेऊन विकत लावायची आपल्याला अद्यापही सवय नाहीये किंवा असा विचार पण आपल्या मनात येत नाही. ही एक अत्यंत गंभीर गोष्ट आहे. युरोपमध्ये सर्वसामान्य माणूस सुद्धा तिथला कमी किमतीचं, त्याला परवडेल त्या किमतीतलं चित्र घेऊन घरात लावतो. त्यामुळे त्याच्यावर संस्कार होत असतो चित्रकलेचा, त्याच्या मुलाबाळांवर संस्कार होत असतो. ते कुटुंब दृश्यकलेच्या बाबतीमध्ये साक्षर होत असतं. जसं आपण गाणी ऐकतो, जसं आपण पुस्तकं वाचतो, म्हणजे साहित्याचा संस्कार आहे, काव्याचा संस्कार आहे, संगीताचा संस्कार आहे. त्या मानाने आपल्या मराठी कुटुंबांमध्ये किंवा भारतामध्ये एकूण दृश्यकलेचा संस्कार, चित्रकलेचा संस्कार, शिल्पकलेचा संस्कार हा अत्यंत कमी होतो. पूर्वी निदान कॅलेंडर असायची. आता कॅलेंडर म्हणजे कालनिर्णय आलेला आहे ज्याच्यावर साहित्यापासून पाककलेपर्यंत सगळ्या गोष्टी आहेत, पण चित्र गायब आहे. म्हणजे केवळ आपण उपयुक्ततावादी होत चाललेलो आहोत. आणि अशा परिस्थितीमध्ये, अशी विपरीत परिस्थिती आल्यानंतर मला गंभीर प्रश्न जो वाटतोय तो एका बाजूला कलावंताचं सर्व्हायव्हल आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य जनतेवर कलेचा होणारा संस्कार. म्हणजे केवळ उपयुक्ततावादी, केवळ व्यवहारवादी अशा पद्धतीचं जर आपण जगायला लागलो तर संस्कृती नावाचा जो प्रकार आहे तो हळूहळू आपल्यामधनं कमी होत जाईल आणि चित्रकलेच्या बाबतीत पूर्णपणे मागासलेल्या किंवा अत्यंत वाईट अशा परिस्थितीत भारतामध्ये असलेला हा जो प्रकार आहे तो अधिक वाढेल याचं मला भय जास्ती वाटतं. आता माझा व्यक्तिगत अनुभव सांगतो की राष्ट्रपती भवनात मी असताना मला रिझर्व्ह बँकेमधनं फोन आला होता आणि आत्ताचे जे गव्हर्नर आहेत त्यांच्या आधीचे गव्हर्नर, मला आता नाव आठवत नाही, त्यांचं पोर्ट्रेट करायचं या संदर्भामध्ये इथे आमचं थोडं इनिशियल बोलणं झालं. त्यानंतर त्यांनी माझ्याकडनं दर मागवले
रिझर्व्ह बँकेनेही त्यांच्या पद्धतीप्रमाणे निगोशिएट केलं. माझ्याकडे लॉकडाऊन पूर्वीपर्यंत ऑर्डर पोहोचली नव्हती, त्याची ऍडव्हान्स पोहोचला नव्हता. म्हणजे आता मला ते काम मिळेल, व्यावसायिक काम, ही शक्यता पूर्णपणे आता संपल्यात जमा आहे. म्हणजे एका बाजूला मी तरुण कलावंतांच्या प्रश्नाबद्दल सांगितलं, प्रदर्शनासंदर्भात बोललो, तिसरं माझा व्यक्तिगत अनुभव सांगितला, आणि आता मी येतो तो चित्राचे जे लिलाव होतात त्याच्याकडे येतो. त्याच्यापूर्वी थोडं मी पण याच विचार सांगते. हो, सांग जरूर. नमस्ते जयश्री. एक जसं मगाशी सुहासनी सांगितलं की शिवानंद मधली तुमची जी टीम आहे काम करणारी, त्या सगळ्यांचं मला खूप कौतुक वाटतंय. आशा करता की सोसायटीत तुम्ही वाण सामान भाजीपाला देण्यापासून ते आपल्या इथल्या लोकांना कोविड संदर्भात बोलण्यापर्यंत अनेक आघाड्या तुम्ही छान सांभाळताय. त्याच्याकरता तुम्हाला काय कौतुक, शाबासकी आणि धन्यवाद आधी द्यायचे, तर ते धन्यवादही देते. आता हा तुझा प्रश्न विचारला. तुमचे धन्यवाद म्हटलं आम्हाला एवढं कौतुक करण्याबद्दल. तुमचे कौतुकाचे बोलत आम्हाला खरंच प्रेरणा देतात. आणि त्याच्याबद्दल हेच मगाशी जे बौलकरांनी म्हणजे सुहाजी सगळं सांगतोय ते सगळं मी ऐकतेच आहे की आर्ट ही लास्ट प्रायोरिटी असते वगैरे. आणि एकूणच आम्हाला कायम म्हणजे जेव्हा आम्ही आर्ट स्कूलला आलो तेव्हापासून आतापर्यंत एक सतत जाणवतं की चित्रकला आणि शिल्पकला, तर या दोन बद्दल बोलणार. तर याच्याकरता आपल्या समाजात अतिशय दुय्यम स्थान आहे. म्हणजे की जेवढं साहित्य, संगीत याच्याबद्दल जितकं लोकांना एक आस्था असते, उत्सुकता असते, तसं चित्रकला, शिल्पकलेबद्दल उत्सुकता असते. पण हे जे कलावंत आहेत ते नेहमीच थोडेसे दुय्यम पातळीवर असतात. पण त्याच्यात सुद्धा मला खरंच आपल्या सोसायटीचं, मी आता इथे आम्हाला बोलवलेच म्हणून नाही सांगत की आता तुम्ही जे जे सिलेक्ट केलं क्षेत्र, तर त्या याच्यात तुम्ही चित्रकारांना पण एक स्थान दिलं, म्हणजे ही एक चांगली गोष्ट मला वाटली. आणि दुसरं आता की आम्हाला येणाऱ्या अडचणी, आता दोन प्रकारच्या अडचणी, एक जे कलावंत स्वतः चित्र निर्मिती करतो ते आणि ती लोकांपर्यंत पोहोचणं, या दोन एक वेगळ्या गोष्टी आहेत. जरी एकच कलावंत ते करणार असल्या तर जेव्हा आता साधारण हे लॉकडाऊन चालू झालं तर त्यावेळेला काहींना आम्ही साहजिक आमच्या नेहमीच्या परिचित मंडळींना फोन केले जातात, काय चालू आहे, कसे आहात, प्रकृती बरी आहे ना, नंतर तुम्ही सांभाळून राहा, आपण सांभाळून राहू. या सगळ्याच्यात एक लक्षात आलं की प्रत्येक म्हणजे सर्व कलाकार काही ना काही कला घरात प्रॅक्टिस करतायत, म्हणजे सराव करणं ज्याला, की अगदी मोठे कलाकार ते असतील असं नाही, पण आपला हात चालू राहावा याच्याकरता ते सगळेजण काही ना काही सराव करतायत. हे एक माझ्या लक्षात आलं. पुढचं जे काही आहे त्याच्याबद्दल कोणीच आज काही सांगू शकत नाही की याच्या पुढे काय असेल. आणि आणखीन एक जसं सांगते की नेहमी जसं कलेची काय म्हणायचं, कलेची वाढ व्हायला किंवा समृद्धता येण्यासाठी एक नेहमी राजकीय परिस्थिती स्थिर लागते. म्हणजे आम्ही कलेचा इतिहास जेव्हा शिकत गेलो, तो जेव्हा वाचत गेलो, तेव्हा आम्हाला असं जाणवलं की जेव्हा जेव्हा कुठली राजसत्ता, ती युरोपात असो भारतात असो, त्या जेव्हा राजसत्ता स्थिर असतात त्यावेळेला कलेची त्यांच्याकडे एक संरक्षण मिळतं समाजात, मग कलेची भरभराट होते. म्हणजे आपल्याकडे ज्या ज्या मंदिरं, वेरूळ, अजिंठा ही जी सगळी उदाहरणं आहे, ही सगळी स्थिर राजवटीत भराला आलेली असते कला. तर आता ही जी एक अस्थिरता ही राजकीय आहे किंवा नाही हा आता आपल्या बोलण्याचा विषय नाहीये, पण या कोविडमुळे जे काही निर्माण झालेली अस्थिरता आहे ही याच्या पुढे कलावंतांना निश्चित तोंड द्यावं लागेल. पण त्याच्यातूनही मी बघते ना की कलाकार जे मार्ग काढतात शेवटी आपापले, ते अशा प्रकारे की ते काही ना काही घरात सराव करतायत. दुसरं असं की ज्याला आपण म्हणतो आता हे सगळे प्रयत्न थोडेसे सेकंडरी यायला झाले, त्यांना प्रदर्शनात मांडणं आता शक्य नाहीये. पण ज्यांच्याकडे चित्र आहे, जे आपल्याला फेसबुक, व्हॉट्सअप ही जी वेगवेगळी माध्यम आहेत, त्या ग्रुपमध्ये ते आपली कला एक एक सादर करतात. मग ती सादर करताना त्यांनी थोडं असे काहीतरी एक प्रयोग केलेले आहे की मी एक चॅलेंज देतो आणि मी अमक्या आर्टिस्टला नॉमिनेट करतो आणि मग त्याची पण ती कला दाखवते, मग ते एक पेंटिंग हे करतात. अशा प्रकारे कुठल्या ना कुठल्या स्वरूपात त्याची कलावंत ती वाट काढतो आहे. म्हणजे आणि तरी सुद्धा ते किती पुढे
त्यांच्याकडून एक कला येईल की नाही हे सगळं आपल्याला थोडं लॉकडाऊन संपल्यानंतर कळेल. या संदर्भात मी दुसरं असं सांगते की आर्ट सोसायटी ऑफ इंडिया एक संस्था आहे कलेची, जे आता 101 किंवा 102 वर्ष झाली ही संस्था स्थापन होऊन. तर या संस्थेच्या मी कार्यकारिणी किंवा त्या कमिटी मेंबर मध्ये मी आहे. तर आता लॉकडाऊनचं आता बरेचसा निधी वगैरे जमवून आमचा एक ऑपेरा हाऊसला छोटंसं ऑफिस आहे, तर एक 300 स्क्वेअर फीटची जागा असेल तर ती रिन्युएट वगैरे केली आणि त्या सगळ्या एक आनंदाप्रित्यर्थ असं ठरवलं की आपण न्यूड जो सिनेमा आहे जो गासे जाधवांचा, तर तो इथे दाखवू. आपल्या मेंबर्सना फर्स्ट कम फर्स्ट वर आपण बोलवूया आणि हे आपण आता ऑफिस वगैरे सगळं किंवा जे स्टुडिओ लाईक ऑफिस आहे ते आपण नवीन केलंय, तर त्याचं पण लोकांना आपल्या मेंबर्सना कळेल की असं असं चांगलं झालेलं आहे. ते तेव्हा नुकतंच लॉकडाऊनची अनाउन्समेंट झाली होती आणि असंही कळलं नव्हतं की याची नेमकी नियमावली काय होती. त्याला सगळ्यांचा उत्साह इतका होता की आता आपण सगळ्यांना बोलून ही फिल्म आपण दाखवून त्या दिग्दर्शकाला बोलून त्याच्याबरोबर चर्चा होऊ शकतोय. तर काय करायचं आपण जेव्हा असं हे झालं की नाही आता तुम्ही या चित्रपट सोसायटीतल्या सभासदांना दाखवू शकत नाही, तो कॅन्सल करावा लागला. आणखीन याचे जे दूरगामी परिणाम दुसरे कुठले असतात की जी कल्पनाही येत नाही. आमचे 2 कार्यक्रम असतात एप्रिल आणि मे महिन्यात, म्हणून मी ते आत्ताच सांगते की एप्रिल महिन्यात आमचा फाउंडर्स वीक म्हणून एक कार्यक्रम असतो संस्थेच्या स्थापना करता. त्या याची आमची जे हॉल घ्यायचा वगैरे ते सगळं होऊन पैसे भरून झाले काही प्रमाणात आणि कार्यक्रम पुढे होणार नाही. आता त्या हॉलला दिलेले पैसे परत मिळतील की नाही आम्हाला माहित नाही. ज्या कोणाला आम्ही संपर्क केला होता ते तर समजून घेतील कलाकार की त्यांची डेमॉन्स्ट्रेशन लेक्चर्स काही आमचा दरवर्षीचा कार्यक्रम आज सगळ्यात खळ पडली नव्हती. 101 वर्ष ती यावर्षी करताच आली नाही. आणखीन एक मोठा एक वेगळा असा झाला की या वेळेला एक उत्साहाने सगळ्या कार्यकर्त्यांनी किंवा असं इथल्या कलाकारांनी ठरवलं, कलाकार कार्यकर्ते, की लँडस्केप स्केचिंग करता दरवर्षी आमच्या आर्ट सोसायटी ऑफ इंडियाकडून एक टूर जाते आणि तिथे जाऊन कुठेतरी एक ठिकाण ठेवून एक आठवड्याची ट्रिप असते आणि ती आठवड्याची ट्रिप आहे तिथे जाऊन लोकांनी लँडस्केप स्केचिंग करायची असं असतं ते. आय थिंक आपल्याला कॅमेरावर येत नाहीये. हे झाले, आम्ही परत त्यांना कनेक्ट करायचा प्रयत्न करतोय. जरा 2 सेकंड द्या मला. आय थिंक थोडंसं हे गॉट अ स्मॉल नॅग. हे आय थिंक आपल्या त्या प्रोसेस लास्ट येस्टरडे सांगितल्याप्रमाणे ऋषिकेश बरोबर आपण खरंच हे इंटरनेट प्रोसेसिंगचं काहीतरी केलं पाहिजे. जस्ट गिव्ह अस 2 minutes मोर अँड विल जस्ट गेट बॅक टू यू. पण इन द मीनवाईल मला साधनाताई आणि सुहासदादांबरोबरचं जे आता चर्चा आपण करत होतो त्याच्याबद्दल एक बरोबर वाटलेलं आहे की जे असेन्शियल गुड्स मध्ये आपण त्यांना धरत नाही आहोत. ओके, आपण आर्ट हे असेन्शियल गुड्स मध्ये धरत नाही आहोत, आपण त्यांना एक दुय्यम असा भाग दिलेला आहे. तर जर असं असेल तर आपण कसं काय त्या क्षेत्रांना किंवा हाऊ गेट इन टू द मेन स्ट्रीम. तर मला वाटतं सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे इनफॅक्ट त्यांना वाव मिळण्याची खूप शक्यता आहे. फॉर एक्झाम्पल आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींनी आपल्याला आत्मनिर्भर व्हा हे जी सूचना दिलेली आहे आणि फक्त हँडलूम्स घ्या किंवा ट्राय टू एनकरेज द लोकल आर्ट, लोकल कला आपण म्हणतो त्याप्रमाणे आलेले आहेत, आपल्याला जॉईन केले आहेत. पण मी जस्ट 1-2 मिनिटात अजून सांगते की ह्यामुळे कदाचित आपल्या आर्ट किंवा आपल्या आर्टिस्टना बराच वाव मिळण्याची शक्यता आहे. सुहासदा, आताच तुम्ही जेव्हा सांगितलं आम्हाला की जे आर्टला आपण दुय्यम धरतो तर आणि साधनाताईंनी पॉइंट केलं की हे आर्ट दुय्यम धरल्यामुळे काय होतं की वेन देर इज अ स्टेबिलिटी इन पॉलिटिकल सिच्युएशन तेव्हाच आर्ट हे प्रोग्रेस होऊ शकतं. सो नॅचरली आता आपण मी म्हटल्याप्रमाणे प्राईम मिनिस्टरनीच आपल्याला सांगितलं की आत्मनिर्भर व्हा, यूज लोकल गुड्स. तर आय थिंक तुम्ही सांगितल्या या सूचनेनुसार जर आपण गेलो आणि आपण सगळ्यांनीच फक्त आपले लोकल आर्ट किंवा लोकल आर्टिस्टन्सनाच फक्त सपोर्ट केलं आणि आपल्या मुलांना पण फक्त आपले आर्ट वेगवेगळे जे काय असेल ते मे बी पट्टचित्र असेल किंवा वारली आर्ट असेल, जे काय असेल ते किंवा आर्टच्या बद्दल जाणकारी देणं हे पण खूप
मदत होईल सगळ्या आर्टिस्टना एन्करेज करण्यात आणि त्यांना पुढे घेण्यात. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया की आपण असं म्हटलंय की सध्या सोशल डिस्टन्सिंग मध्ये वगैरे आपल्याला आर्ट हे तुम्ही वेगवेगळ्या ऑनलाईन हे करताच आहेत किंवा आर्टिस्ट आपल्या आपल्या घरी बसून ते आर्ट करतायत. तर हे सगळं असताना शाळेत किंवा कॉलेजमध्ये हे पण एक आर्ट शिकवण्याचे क्षेत्र आहे जिकडे आर्ट आणि आर्टिस्टन्स आर लर्निंग देअर आर्ट असं म्हटलं जातं. तर ते एक आपण एकाला शिकवतो म्हणजे गुरु शिष्य परंपरेसारखं ते शिकवले जातं. तर आता हे जे लॉकडाऊन पिरियड आहे किंवा ह्याच्या पुढे पण जेव्हा ते आज स्कूल्स ओपन होतील किंवा कॉलेज ओपन होतील तेव्हा ऑनलाईन वर भर आता आपण असं म्हणतोय की ते होणार आहे. तर ते ह्या क्षेत्र कसं काय ते निभावून येईल किंवा कसं काय पुढे घेतील याच्याबद्दल जरा थोडं सांगाल का? शाळेच्या याच्यातलं मी सांगते. समजा एक आर्ट स्कूलची एक लेवल वेगळी झाली आणि शाळेत जर चित्रकला विषय आहे तर जिथे जिथे हे इन्फ्रास्ट्रक्चर तिथे असेल की या कॉम्प्युटरवरून शिक्षण देऊ शकताय तर तिथे चित्रकला काही प्रमाणात निश्चित शिकवता येईल. की विषयचा जेव्हा एक ऑब्जेक्ट ड्रॉइंग सारखा विषय असतो किंवा नेचर ड्रॉइंग किंवा फ्री हँड ड्रॉइंग हे जे विषय आहेत तर ते बऱ्याचदा असं असतं की ते विषय जेव्हा चित्रकला शिक्षक वर्गात देतात आणि ते थोड्या प्रमाणात मुलांना करून दाखवतात की हे टेक्निकली तुम्ही हे कसं करायचे शेडलाईट कसे हवेत वगैरे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या नक्कीच करता येतील. क्रिएटिव्ह आर्ट करता मात्र थोडं जेवढं शिक्षक प्रत्यक्ष इन्स्पायर करू शकतो त्याच्यात काही प्रमाणात अफेक्ट होणार. याच्याशी रिलेटेड शाळेच्या रिलेटेड जो एक भाग आहे ग्रेड एक्झाम्स की माझ्या आता असं एक लक्षात आलं की ग्रेड जिथे परफॉर्मन्स असतो तिथे प्रॅक्टिकल या नवीन टेक्नॉलॉजीद्वारे चांगल्या प्रकारे पोहोचवता येतात याची जाणीव आता होतीये. कारण आमची जनरेशन ह्या गोष्टी जाणणारी नाहीये आणि आपल्याकडे त्या सिस्टीम्स अजून डेव्हलप झालेल्या नाहीयेत. तर एक हे जे संकट आलंय त्या संकटामधून हा चांगला बदल होऊ शकेल हे मला अधिक चांगली गोष्ट वाटतेय. होतं ते बऱ्यासाठी असं जे तुकाराम म्हणतात ना तर ते आता होईल असं मला वाटायला लागलंय. आणि शेवटी लिमिटेशन असतं की समजा मी एका संस्थेमध्ये जाऊन प्रात्यक्षिक दिलं व्याख्यान दिलं तर ते सगळ्या ठिकाणी बघायला मिळत नाही. यामुळे अशा जर सिस्टीम डेव्हलप झाल्या तर भारतभरच्या संस्थांना असं कोऑर्डिनेशन करता येऊ शकतं. महाराष्ट्रामधल्या संस्थांना करता येऊ शकतं. त्याची छोट्या प्रमाणावर सुरुवात करून ते वाढवत नेणं शक्य आहे आणि त्याची एक पॉलिसी ठरवणं शक्य होईल जर तशी इच्छाशक्ती असेल तर. म्हणजे आता हे निकट किंवा आधुनिक याचे काही हे उपयोग आम्ही चांगल्या प्रकारे करू शकतो याची जाणीव संस्थांना पण गांभीर्याने होईल. आणि आम्ही ही टेक्नॉलॉजी शिकू आता कारण त्याच्याशिवाय गत्यंतर राहणार नाहीये. पुढे विचारण्यात गेलं तर आता आपले जे आर्टिस्ट आहेत किंवा तुमचे आर्टिस्ट आहेत तुम्ही सांगितलं की त्यांना आता गॅलरीज बंद होणार आहेत. तर ह्या पर्यायावर किंवा ह्या परिस्थितीवर अजून काय वेगळं करता येईल का? आहेत प्रयत्न चालू आहेत लोकांचे. ऑनलाईन गॅलरी सुरू आहेत. मगाशी मी जसं म्हटलं की ऑप्शन्स होतात पण ऑप्शन साधारणपणे खूप मोठे चित्रकार आणि मृत चित्रकार यांचेच होतात आणि लाखो करोडोमध्ये चित्र विकली जातात. तर आता एक अमेरिकेमध्ये ऑप्शन होता. जपान मधलं कलेक्शन इंडियन पेंटिंगचं हे अमेरिकेत विकणार होते. चित्र अमेरिकेत पोचली. गॅलरी ओनर किंवा ऑप्शनियर जे आहेत ते स्वतः इंग्लंडला पोहोचले आणि इंग्लंडमधलं ऑर्गनाईज करून ते अमेरिकेत जाणार होते ऑप्शनसाठी. लॉकडाऊन झाल्यामुळे आणि या कोविडचे प्रॉब्लेममुळे सगळं रहित झालं. पण आता ते ऑनलाईन कडे वळतील. फक्त लोकांची पैसे द्यायची कपॅसिटी ती राहील का याचा अंदाज हळूहळू यायला. आता तो अंदाज येणं शक्य नाहीये आणि यातून मार्ग काढणं हे भागच पडणार आहे. प्रदर्शनं ऑनलाईन सुरू होतील. चित्रकार आपल्या कलाकृती हे ऑनलाईन विकायला लागतील आणि काही तरुण चित्रकारांनी किंवा काही चित्रकारांनी तर असं सुरू केलं
की ते चित्र काढायचे आणि ज्यांनी डोनेशन दिलंय त्याला भेट द्यायला त्यांनी सुरुवात केली. म्हणजे प्राईम मिनिस्टर फंड किंवा चीफ मिनिस्टर फंड या फंडांना ज्यांनी रक्कम दिलेली आहे 15,000 20,000 त्यांना एक चित्र द्यायचं भेट, अशा पद्धतीची ही योजना काही चित्रकारांनी आखली आणि त्याच्यामधून लोकांना कलेकडे वळण्यासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे. याच्यातून दोन्ही जातं की काही काही वेळेला जेव्हा कुठल्या आपत्ती येतात ते चित्रकार किंवा शिल्पकाराचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे, तर त्याला प्रत्येक वेळेला त्या माध्यमातून येत असं होऊ शकत नाही. पण त्यांनी या प्रकारे नवीन सुरुवात आम्हाला अतिशय आवडली आहे. हा वेगळा काही प्रयोग आहे. जणांना पेन्सिल ड्रॉइंग देतात की काहींना जास्त पैसे देणं शक्य नाहीये, मग 1,000 2,000 रुपये तुम्ही पेन्सिल ड्रॉइंग घ्या. त्या आर्टिस्टची पण त्याच्या अशा प्रयत्न वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारे पद्धतीने सुरू आहे. आणि याच्यातून दोन्ही होणार आहे. म्हणजे समाजाचं पण सरकार आणि कलाकारांनाही उत्तेजन त्यांचं नाव हे दोन्ही करू शकेल. म्हणजे सुरुवातीला एक आपण त्यातला डिझास्टर बघितला, त्याच्यामधून होणारे परिणाम बघितले आणि त्याच्यामधून आशावादाकडची वाटचालही आपण बघतो आहोत. काही चित्रकार स्वतः रोज एक चित्र काढतायत, लॉकडाऊनचा उपयोग करून घेत आहेत. एक तरुण चित्रकार आहे, तो रोज एका परिचिताचं चित्र काढतोय आणि तो त्याच्या गावामध्ये झाडं लावण्यासाठी त्या लोकांकडनं पैसे गोळा करणार आहे. एक वेगळा ऍस्पेक्ट आहे याच्यामध्ये. तेव्हा अनेक प्रकारे लोक प्रयत्न करतायत. म्हणजे प्रत्येक कलाकारांनी आपल्या परीने वेगवेगळ्या पॉझिटिव्ह क्रिएटिव्हिटीनी हे कोविडला मात देण्याची हे जे नवीन उपक्रम चालू केले आहेत किंवा सहभाग म्हणा किंवा डोनेशन्स म्हणा, हे खूपच छान झालेले आहे. पण तरी एका कलाकाराला इन्स्पिरेशन म्हणा किंवा एक क्रिएटिव्हिटी जे असते, हे जे कोविडमुळे जरा डिप्रेशन आजूबाजूला वातावरण असल्यामुळे ते जे कर्व डाऊन होते, ह्या सगळ्या लोकांना किंवा इव्हन नॉट ओनली कलाकार, आपल्याला सुद्धा आपल्यामधला जो क्रिएटिव्हिटी आहे ती मरून जाते. तर ह्या संदर्भात तुम्ही काय चांगले काय आम्हाला एनलाइट करू शकाल किंवा बोलू शकाल का त्याच्याबद्दल? एक गोष्ट म्हणजे काय आहे की बरेच आता असे इंटरव्ह्यूज येत आहेत, ते वेबिनार चालू आहेत, आर्टिस्ट एक्सप्रेस करतायत. त्याच्यामध्ये दोन प्रवाह मला दिसतात. एक असा आहे की चित्रकार किंवा कुठलाही कलावंत हा एकांतातच निर्मिती करत असतो, त्यामुळे एकांताची सवय कलावंताला असते आणि कलावंत लॉकडाऊन मध्येच काम करतो, अशा पद्धतीचं इंटरप्रिटेशन काही लोक करतायत. पण माझ्यासारख्याला असं वाटतं की हा लादलेला एकांत आहे आणि लादलेल्या एकांतामध्ये आणि अशा वातावरणामध्ये कला निर्मितीवर मर्यादा पडतात. असे दोन प्रवाह चित्रकलेच्या, संगीताच्या सगळ्या क्षेत्रामध्ये आहेत. आता कुणीतरी कोविड नावाचा राग तयार केलाय असं मी ऐकलं आणि त्याच्यावर एक अत्यंत उत्तम आणि भारतीय कीर्तीच्या कलावंतांनी केलेली कमेंट आहे की पीपल आर क्लेमिंग सच थिंग्स बट आय डोंट बिलीव्ह इन सच नॉनसेन्स. तेव्हा अशी दोन टोकाचीही मत आहेत आणि म्हणूनच आणि कलेमध्ये काय किंवा कुठल्याही या अशा पद्धतीच्या एक्सप्रेशन मध्ये अशी दोन टोकाची मतं असणं ही चांगली गोष्ट आहे. पण त्यासोबतच सर्वसामान्य माणसांनी अशा पद्धतीने आपण मार्ग काढला पाहिजे, आपण काहीतरी स्वतःही केलं पाहिजे, हा मेसेज त्याच्यामधनं जातोय, तो जास्ती महत्वाचा आहे. ते चित्रकार अतिशय संवेदनशील म्हणजे सेन्सिटिव्ह असतात, ते खरं आहे. त्यामुळे काही नाही जसे आणि हे लादलेलं असं वाटतं, पण एकूण सगळीकडे बघताना असं वाटतं की काही ना काही मार्ग काढला जातोय काही प्रमाणात. त्याला नवीन यांनी असेल कुठल्या तरी यांनी रियाज ठेवायचा, प्रॅक्टिस, हे काही ना काही प्रमाणात केलं जात आहे. आता आपल्याकडे सगळीकडे ज्या अडचणी आहेत, पण मला असं जाणवतंय की आम्ही दोघंही आपापल्या कामात बिझी आहोत. त्यातलं तेच विचारणार होती की ह्या सगळ्यांमध्ये तुम्ही दोघंही कलाकार आहात. तुमच्या ऑफकोर्स तुमच्या गप्पा पण बऱ्याच क्रिएटिव्हिटी किंवा आर्टिस्टिक असतील किंवा तुम्ही एक दुसऱ्यांना बरेच प्रोत्साहन करत असतील. तुम्ही खूप तरी ग्रंथ वगैरे पण एकत्र लिहिलेले आहेत. शब्द आपले चित्रकोश तुम्ही ऍक्च्युली एकत्र मिळून तुम्ही ते सगळं सादर केलेलं आहे. तर ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये म्हणजे गेले 2 महिने तुम्ही एक दुसऱ्यांच्या सहवासात आहात, तर एक दुसऱ्यांना कसे तुम्ही काय एन्करेज करतात किंवा तुम्ही कसे काय हे वातावरण असतं तुमच्या घरी अगदी म्हणजे क्रिएटिव्ह इन्स्पायर्ड जे आपण म्हणतो वातावरण, हे तुम्ही कसे मेंटेन करतायत?
त्यातला माझ्यापुरतं तरी असं आहे, कामाला इन्स्पायर व्हायला खरोखरच तिथे काय सुहास भोलकर नावाची जी व्यक्ती बसली आहे, तर त्याचं एक ठरलेलं असतं की एरवी सकाळी 10 वाजले की तो सगळं त्याचं थांबवतो ऍक्टिव्हिटी. काय फोन असतील, छोटी स्वतःची कामं असतील ते करून तो खाली धावत स्टुडिओत जातो. हे माझ्या डोक्यात नेहमी असतं. मी ते करू शकते असं होत नाही, पण ते एक इन्स्पिरेशन म्हण किंवा ते एक असतंच फॅक्टी. आता लॉकडाऊन मध्ये ना खरोखरच असं झालंय की आम्ही काही मैत्रिणींशी माझी बोलले तर स्त्री वर्गाची तरी कामं खूप वाढली आहेत. म्हणजे त्याच्यामुळे मी पूर्वी जो वेळ द्यायचे तो आता घरातल्या कामाला खूप वाढला माझा. काय पूर्वीपेक्षा 2-3 तास वाढले. पण हे जरी असलं ना तरी एक मी खरंच सांगते, पुन्हा मनापासून सांगते की आपल्याकडे इथे सगळं येत आहे, त्यामुळे आम्हाला बाहेर पडावं लागत नाही. ही एक सुरक्षितता मनात आहे. तुम्ही सगळं करून देताय. दुसरं योगायोगाने असं झालं की माझी मोठी मुलगी छानदसी ती इथे आहे आता. म्हणजे ती अडकली, जाऊ शकली नाहीये. त्याच्यामुळे तिची घरात मला खूप मदत असते. आणि त्या याच्यात आमचं ते काम आहे ते माझं पहिल्यापेक्षा उशिरा सुरू होतं. समजा दुपारी 3ला व्हायच्या ऐवजी मला आता संध्याकाळी 5 वाजतात. पण त्याच्यानंतर मी संध्याकाळी पीसफुली रात्री बसू शकते. आणि काहीचे चांगले फायदे असे होतात. आणि माझ्या आत्ताच्या ज्या कमिटमेंट होत्या त्या मोठ्या पुस्तकासारख्या होत्या. त्याला अशी लगेच डेडलाईन नव्हती. तर त्यामुळे ते माझं काम मी संध्याकाळपासून रात्रीपर्यंत अगदी व्यवस्थित 12-1 पर्यंत असं करू शकते. तो एक चांगला फायदा झाला. त्याच्यातही मी 2 लहान आर्टिकल लिहिली. त्यात सांगायचं एवढंच होतं की याचा कोविडचा मला फायदा झाला की त्याच्यावरनं मुदती आपसूक वाढल्या. म्हणजे या 2 मोठ्या कामाखेरीज एक आमच्या पार्लेटिव्ह विद्यालयाच्या याच्यावर एक लेख लिहायचा होता, तर तो लिहायला ती मुदत वाढली. दुसरं पण एक लहान आर्टिकल नागपूरला पाठवायचं होतं, चाइल्ड आर्टवर, तर ती पण मुदत मला आपसूक जास्त मिळून गेली. असा एक नकळत झालेला हा फायदा आहे. फायदा आहे. माझं आणि असं सुहास झालं. दादा तुम्ही कसं म्हणतात? हो, नाही काय तुम्ही झालं कसं की काय? हो सांगतो. आपण हे लॉकडाऊनचं सुरू झालं ते 22 मार्चला. 20 मार्चला सुमारे 8.5-9 महिने सातत्याने आम्ही तो इंग्रजी एन्सायक्लोपीडिया करतोय त्या कामासाठी रोज जात होतो. ते काम 20 मार्चला आम्ही संपवलं आणि त्याचा प्रकाशनाचा कार्यक्रम 1 मेला करायचा होता. त्याचं प्लॅनिंग सुरू करणार होतो आणि अचानक लॉकडाऊन झाला. त्यामुळे पहिला तो एक शॉक आणि एक मोठी निराशा होती, व्हॅक्यूम होता मोठा. त्यानंतर मग काहीतरी तर करायला पाहिजे म्हणून मी चित्र काढायला सुरुवात केली. पण चित्र काही जमेना, मनासारखं चित्र होईना. आणि मग शेवटी असा विचार केला की माझा एकतर रंग आणि ब्रशशी साधारणपणे 8.5-9 महिने संबंधच तुटलेला होता. त्यामुळे कदाचित ते जमत नाहीये. तर आता ह्या परिस्थितीमध्ये जो काही वेळ मिळेल, कारण कामं तर वाढलेलीच आहेत, तर त्या परिस्थितीमध्ये आपण काहीतरी करूया म्हणून मी शेवटी लेखनाला सुरुवात केली. ते लेखनाचंही नीट मार्गी लागेना म्हणून स्टुडिओ साफ करायला सुरुवात केली, कारण तो बंदच होता 8.5-9 महिने. तर अचानक माझ्या हातात एक अल्बम लागला. नगरकर नावाचे चित्रकार होऊन गेले त्यांचा. आणि हा अल्बम माझ्या हातात लागला 16 एप्रिलला, 16 एप्रिल 2020ला. आणि तो अल्बम बघितला, तो मला 2010 साली त्यांच्या मुलांनी दिलेला. आणि तो वाचताना मला असं लक्षात आलं की अरे माझ्या डोक्यामध्ये नगरकरांचं चरित्र लिहायचं होतं, त्याची सगळी सामग्री, त्याची पूर्वतयारी इथे आहे. आणि मी ते जे लिहायला सुरुवात केली ते 16 मेला माझं पुस्तक पूर्ण झालेलं आहे. प्रकाशकांशी बोलणं झालंय आणि 1920 मध्ये मुंबईमध्ये भारतीयत्व कलेत असावं या उद्देशाने सुरू झालेली जी कला चळवळ होती त्याला 2020 मध्ये 100 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि त्या वेळेला काहीतरी साजरं करायला पाहिजे हे मला अचानक जाणवलं नगरकरांच्या या पुस्तकामुळे. आणि पूर्वी मी लिहिलेली 2 लेख जे आहेत त्याचा त्यात अंतर्भाव करून ते पुस्तक लॉकडाऊन उठल्या उठल्या त्याचं काम सुरू होईल आणि डिसेंबर 2020च्या आत त्या पुस्तकाचं प्रकाशन होईल. ते नुकतंच संपलंय आणि आता चित्र आणि लेखन असं दोन्ही कामं करू असा एक मनात विचार आहे. त्यातून काय जमेल ते जायचं पुढे.
म्हणजे आता तुम्ही हा. तिघही म्हणजे म्हणजे तुम्ही दोघं आणि चांदसी खूप छान म्हणजे असं एकत्र मिळून खूप तरी क्रिएटिव्ह साईडनी पुढे हे जात आहेत. आपल्याला एक कमेंट आहे, थँक्यू फॉर रिअली एनलाइटिंग अस about putting forth the point of lockdown times and the field in which human creativity is most important. It is considered against mainstream, but I hope this will also pass. बरेच लोक आपल्याला बघतायत. अजून सगळ्यांनी तुम्हाला खूप नमस्ते आणि खूप लव पाठवलेलं आहे. इकडे लाईक्स पण होत आहेत. याला पुढे एक घेण्याकरता एक अजून प्रश्न आहे की आपण जे कला असं म्हणतो की आपण दुय्यम आहे, तर ह्या दुय्यमला हे ऍडव्हान्टेज घेऊ म्हणजे आता जे फील्ड ऑफ म्हणजे सगळेच म्हणतायत की ऑनलाईन आपण एकदा गेलो की खूप तरी फार रीच असं एक प्लॅटफॉर्म आहे. तर तुम्ही दोघंही या फार रीच प्लॅटफॉर्मचा काही म्हणजे व्हॉट टू से यू कॅन टेक दॅट ऍडव्हान्टेज आणि तुम्ही ते काहीतरी त्याच्याबद्दल फॉर आर्टिस्ट किंवा आर्ट क्षेत्र किंवा असं करण्याचा काही विचार चालू केला आहे आफ्टर एन्सायक्लोपीडिया म्हणजे ऑन द सोशल मीडिया प्लॅटफॉर्म? नाही, काय आहे की म्हणजे आमचं फील्ड जे आहे ते क्रिएशनचं आहे आणि त्याच्यासोबतच संशोधनाचं आहे. लेखनही संशोधनाशी निगडीत आहे. हे काम करणारे प्रकाशक असतात किंवा गॅलरी ओनर्स असतात. ते त्यांचं काम करतील, आम्ही आमचं काम करत राहू. पण मला जो अजून एक महत्वाचा प्रश्न वाटतोय तो असा आहे की ह्या संदर्भामध्ये काहीतरी संस्थात्मक लेव्हलवर आणि काहीतरी एकत्र येऊन करण्याची जी गरज आहे ती कलेच्या क्षेत्रामध्ये आपापल्या स्टुडिओत आम्ही काम करतो आणि एकत्र येणं हे आमच्याकडे कमी असतं. तर त्या पद्धतीचं काहीतरी याच्यामधून सुरू होईल आणि सुरू व्हावं अशी एक इच्छा मी व्यक्त करतो. म्हणजे ऑनलाईन फोरम सारखं काहीतरी? ऑनलाईन नाही, ऑनलाईन गॅलरीज आहेत, ऑनलाईन गॅलरीज ते आहे ते ऑलरेडी. पण त्याला एक संघटित असं स्वरूप येणं आणि त्याच्यामधनं म्हणजे आता आमचं कसं आहे की वी आर नाऊ इन अ वे सेटल्ड. पण तरुण चित्रकारांसाठी ते जास्ती आवश्यक आहे आणि तरुण कलावंत ही टेक्नॉलॉजी समजून घेऊन करतायत आणि हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतायत. इनिशिएटिव्ह जो आहे तो दोन्ही बाजूनी असला पाहिजे, समाजाकडनं आणि कलावंतांकडनं. तो यातनं त्याची जी गरज आहे ती लक्षात घेऊन वाढीस लागेल अशी एक अपेक्षा आपण व्यक्त करूया. आणि या संदर्भामध्ये क्राफ्ट बद्दलही आपण काही बोललो, कारण ही आर्ट झाली, पण काही कला वस्तू असतात ज्या क्राफ्ट कॅटेगरीमध्ये मोडतात. तर त्याच्याबद्दलही मला वाटतं काहीतरी विचारायचं होतं, ते आपण बोलू शकलो तर बरं होईल. बरोबर. साधनाताई, तुम्ही काहीतरी म्हणत होतात आता? नाही, तुम्ही मला काहीतरी मी शेवटी एक विचारीन. मगाशी जो मुद्दा आपला टेक्निकल याचा सुटला होता ना कोविडमुळे येणाऱ्या अडचणी, तर तो आता मध्ये जो ते शेवटी घेऊ याबाबत. नाही हरकत नाही, तुम्ही बोला. आपण पहिले बोलू म्हणजे त्याला मी की काही ज्या अगदी बाकीच्या अनपेक्षित आम्हाला जी अनपेक्षित अडचण होती की लँडस्केप स्केचिंग करता आर्ट सोसायटी ऑफ इंडिया जो अख्खा 50 जणांचा ग्रुप घेऊन जाणार होती सिमला, कुलू, मनालीला. तर त्या म्हणजे आम्ही जे लोक येणार होते त्यांच्याकडून 17,000 रुपये घेतले. रेल्वे बुकिंग झाली, सिमला मनालीची हॉटेल बुकिंग आणि याच्या मागे जसं आपल्याकडे काही डिव्होटेडली कामं करणारे लोक आहेत तसे या संस्थेत सुद्धा या संस्थेकरता डिव्होटेडली आपापले उद्योग बाजूला सारून काम करणारे जे लोक आहेत त्यांनी आपला खूप वेळ दिला त्याच्यासाठी. तर हे सगळं लॉकडाऊनमुळे जैसे थेट झालेलं आहे. काही त्यातल्या मेंबर्सना अशी चिंता पडली की आता आमचं 17,000 रुपयाचं काय. त्यांना यांनी उत्तरं दिलीत, पण त्यांना पडणारे प्रश्नही साहजिक आहे की 17,000 रुपयाचं आमचं काय होणार आहे. आणि याचं उत्तर आम्ही आता देऊच शकत नाही, कारण रेल्वे बुकिंग मध्ये पैसे गेलेले आहेत, हॉटेल बुकिंग मध्ये गेलेले, ह्याचं पुढे काय होणार आहे. तेव्हा त्यांना असे या खूप अनपेक्षित अडचणी अशा आणि कोणी केले असेल ग्रुप कुठे ट्रिपला जातात ते लँडस्केप स्केचिंगच्या निमित्त, त्या सगळ्यांच्या आता तरी सगळं ठप झालेलं आहे, ते सगळं कोलॅप्स झालेलं. बरोबर. आणि स्पेशली जेव्हा आर्टिस्ट आपले पैसे खर्च करून ऍज इट इज त्यांना जे तुम्ही सांगतात की सिन्सिअरली कामं करतात तिकडे जाऊन दिवसाला 3-3, 4-4 चित्र स्पॉटवर काढतात, हे सगळं तर थांबून त्यांना वाटणारी भीती खूप साहजिक आहे की माझ्या 17,000 रुपयाचं काय होणार आहे.
ऍब्सोल्युटली. आणि आणि याला इनफॅक्ट ते फक्त चित्र त्यांना पुढे ते विकू शकते. ते काही जण समजून घेत आहेत, पण 4-5 जण नाही समजून घेऊ शकले. त्यांची भीती रास्त आहे आणि याच्याहून उत्तर आम्ही देऊच शकत नाही ही संस्था. बरोबर आहे. ऍब्सोल्युटली राईट आहे ते. कारण मगाशी हे सुचलेला पण दखल घेतलीच लक्षातला पाहिजे. येणारा मुद्दा मला पुढे आणायचा होता की काय काय झाले. ऍब्सोल्युटली. अगदी रासू मुद्दा आहे. कारण ऍज इट इज कलाकारांना कमी पैसे मिळत आहेत, त्याच्यावरून ते लोक पैसे काढून पुढे जात आहेत. कुठे आपली आर्ट नवीन प्रकारे कशी ते पेंट करू शकतील हे शिकून मग ते पेंटिंग करणार आहेत. आणि मग ते पेंट ते पुढे विकून त्यांना ते काहीतरी मोबदला मिळणार आहे अशी त्यांनी आशा आहे. आणि त्याच्यामुळे आता हे लॉकडाऊनमुळे पण ते वर्क तिथे होतं ना ट्रीपमध्ये, संस्थेतर्फे त्याचं एक्झिबिशन केलं जातं वर्षभराचं. त्याच्यातही चित्र लागतात. म्हणजे त्यांना कलेला प्रमोट करणं आणि आर्टिस्टला हा त्यातला मुख्य उद्देश असतो. आणि याच्या आधीचे तर सगळे ते आपापली कामं किंवा रजा घेऊन पहिले आधी सोय लावून आले 2 जण सगळे. ह्या सगळ्यावर पाणी आता तरी पडलेलं आहे. खूप अनपेक्षित अशा काळातून अडचणीतून चाललो होतो आपण. ऍक्च्युली जे सुहासदादांनी स्टार्टिंग मध्ये सांगितलं ते आर्ट हा क्षेत्राला दुय्यम किंवा नॉट सो सिग्निफिकंट हा क्षेत्र असं जे समजलं जातं, ह्याच्यावर आपण जर मात केली आणि ह्याच्यावर जर अवेअरनेस जास्त आपण आणलं सोसायटीमध्ये किंवा नवीन जनरेशन मध्ये किंवा कलाकार जे आपण असं म्हणतो की जे आर्टिस्टला अप्रिशिएट करणारे जे लोक आहेत किंवा आर्टला समजून घेणारे लोक आहेत, हे ज्यांना एकत्रित आणून यांना समजून घेतलं आणि ह्याचा एक वेगळा एक प्लॅटफॉर्म निर्माण केला तर आय थिंक इट विल हेल्प अ लॉट फॉर दिस. नॉट ओनली बिकॉज इट इज कोविड, पण कोविडच्या पुढे पण जाऊन त्यांना खूप मदत होईल किंवा त्यांना खूपच प्रोत्साहन मिळेल याची शंकाच नाहीये. तुम्ही लोक पण खूप करतायत त्याच्याबद्दल. तुम्ही प्लॅटफॉर्म्स किंवा फोरम्स करतायत. तुम्ही तर अगदी त्यांना इन्स्टिट्यूट तुम्ही जे जॉईन केलंय त्याच्यावर तुम्ही आर्टिस्टला नवीन नवीन कलाकारांना प्रोत्साहन करून तुम्ही त्यांना शिकवतायत किंवा त्यांना घेऊन जातायत. हे खूपच अप्रिशिएबल बाबत आहे आणि हे पुढे म्हणजे नेणारी बाब आहे. फक्त बोलून चालणार नाही की आपली कला समृद्धी एवढी होती किंवा आपण एवढे कल्चरली एनरिच्ड होतो, पण ते अप्रिशिएट करण्याचं जे आपल्याला प्लॅटफॉर्म किंवा आपल्या यंग जनरेशन किंवा आपल्या मुलांना हे सांगणं खूप गरजेचं आहे. त्यांना सांगणं की आपण हे कलाकार आहे आणि त्यांना ते शिकवणं किंवा त्यांना त्याच्यात रुची निर्माण करणं ताकी ते पुढे जाऊन आर्टिस्ट किंवा आर्टिस्टना अप्रिशिएट करून तेच फक्त घेणं हे खूप खूप गरजेचं आहे. हे तुम्ही पॉइंट मुद्दा ते आणलेला आहे ते खूपच नोटेड आय थिंक केलं पाहिजे आणि सगळ्यांनी ते घेतील असं मला आशा आहे आपल्याकडे. अजून काय तुम्हाला सांगायचं असेल का आपल्या प्रेक्षकांना असं काही? तू थोडंसं जे प्रेरणाविषयी बोललीस तर माझं जे लेखनाची सुरुवात पण आतापर्यंत की लोकांना कला काय कळू नये आणि कलेला जास्त चांगला मिळावा हीच माझ्या लेखनाची प्रेरणा होती. आणि ते म्हणतो ना की ती असते ते आता सुद्धा याच्यात चालू राहिले काम. अफेक्ट झालं तरी काम चालू राहिलेलं आहे ते मुख्य म्हणजे. आणि कारागिरीचा जो एक मुद्दा येतो, थोडंसं कला कारागिरी वेगळे पडतात. कारागिरांनाही आता सगळ्या करता फार गंभीर प्रश्न आहे ते यांच्या पुढे. आणि जेव्हा हे सगळं लॉकडाऊन उठेल ना त्यावेळेला ते आपल्याला सगळ्या पुनर्रचना होणार आहेत म्हणतात आम्हालाही जाणवत आहे. नाही अगदी छोटी गोष्ट सांगतो. गणपती उत्सव आता येईल, पावसाळा झाला की बरोबर पेणगाव तिथे 5 ते 7 लाख लोक काम करतात. आपल्या जोगळेकरांच्या जावयांचा कारखाना होता देवधर तिथे. तुम्हाला कल्पना असेल श्रीकांत देवधरची पत्नी. आणि तिथे आज परिस्थिती अशी आहे की मटेरियल नाहीये, त्यामुळे कामगार बसून होते. आता कामगार निघून गेलेत आपापल्या गावी, कारण काही बिहार उत्तर प्रदेशचे येऊन तिथे काम करत होते. गणपती उत्सवामध्ये यावेळेला मातीच्या मूर्ती मिळतील की नाही याची फार मोठी शंका आहे. प्लास्टरवर बंदी घाला म्हणतायत. तसंच विणकरांच्या बाबतीत प्रश्न आहे. आणि सगळ्या ज्या कला आहेत क्राफ्टशी निगडीत, म्हणजे लाकडाची खेळणी असतील, गणपती असतील, नंतर देवीचा उत्सव आहे. बंगालचं मी आता परवा एक फिल्म बघितली, नवरात्रीचं लागोपाठ येते. तर तिथे परदेशामध्ये
प्रचंड मोठा असा अमेरिकेमध्ये देवीच्या उत्सवाच्या सर्व मूर्ती पाठवल्या जातात. त्या मूर्ती जाणार की नाही हा प्रश्न आहे आणि त्या पूर्ण करू शकणार की नाही हाच प्रश्न आहे, कारण मटेरियलच नाहीये. आज रंग नाहीयेत लोकांकडे, प्लास्टर नाहीये, माती नाहीये. हा त्यातून तू काय बोलतो कनेक्ट झालोय आपण. नाही आपण कनेक्ट झालोय. माझ्या इकडून जरा प्रॉब्लेम होता कनेक्शनचा. हा तुम्ही काय तर हा जो प्रश्न आहे हा खूप गंभीर प्रश्न आहे. आणि आर्टिसन जे आहेत ते हातावर पोट असणारे असतात, रोजंदारीवर काम करणारे असतात आणि आपल्याला अशा अनेक प्रश्नांना सामोरं जायचंय. पण त्याच्याबरोबरच आपल्याला एक आशावादी दृष्टिकोन कायम ठेवला पाहिजे. त्यातून मार्ग काढण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केले पाहिजेत. आणि आता काही उद्योग जे आहेत ते अधिक चांगल्या प्रकाराने चालतील, विशेषतः मेडिकल हा खूप वाढेल. पण त्याच्याच बरोबर समाजाचे इतर अनेक अशी अंग आहेत की म्हणजे एक तर आपलं जगण्याची डायरेक्ट निगडीत असणारं आणि दुसरं कसं जगावं हे सांगणार. तर कला कसं जगावं, जीवन अधिक चांगलं कसं करावं हे सांगते. त्यामुळे कलेच्या बाबतीमध्ये एक सहृदय दृष्टिकोन सर्वसामान्यपणे विकसित केला पाहिजे आणि अधिक काय म्हणता येईल की एक अधिक चांगल्या पद्धतीने त्यांना प्रोत्साहन देण्याची भूमिका जर ठेवली तरच आपण एक चांगल्या पद्धतीने. आणि जसं आपण स्वदेशीचा नारा जो आहे तो स्वातंत्र्य चळवळीमध्ये आपण घेतला होता, तर आता आपल्याला म्हणजे प्रत्येक देश हे करणार आहे, तेव्हा आपल्याला सुद्धा स्वदेशी हे जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे आपल्याला त्याचा अंगीकार केला पाहिजे. त्या मार्गाने आपल्याला जावं लागणार आहे, कारण तरच आपली आर्थिक जी काय घडी आहे ना ती नीट बसू शकणार आहे. आणि हे स्वदेशीचं जे आहे ते प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला न्यावं लागेल. त्याची निकड ही स्वातंत्र्य लढ्याच्या वेळेला होती त्यापेक्षा आज कितीतरी पटीने वाढलेली असणार आहे असं एक मला कुठेतरी आतून जाणवतंय. अर्थशास्त्रज्ञ याच्यावर जास्ती चांगला प्रकाश टाकू शकतात आणि आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने विचार करत पुढे मार्ग काढावा लागणार आहे. तुम्ही खूप छान हे नारा दिलेला आहे आपल्याला, बी इंडियन बाय इंडियन. हे जे आपण नेहमीच स्वातंत्र्य चळवळीच्या वेळेला आपण ते जे विचार आणले होते ते आत्ता जास्त गरजेचे आहेत, कारण सगळ्यांची इकॉनॉमी खूप ढासळली आहे. स्पेशली इंडिया आपण ते डेव्हलपिंग कंट्री म्हणतो, पण जर आपण स्वदेशी जर खूप प्रोत्साहन दिला किंवा स्वदेशी गुड्स फक्त घेतले किंवा आत्मनिर्भर होण्याच्या सगळ्या क्षेत्रात, नॉट ओन्ली मॅन्युफॅक्चरिंग पण असे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज मध्ये पण जर ट्राय केले तर वी विल डेफिनेटली बीट कोविड डिप्रेशन अँड कोविड इकॉनॉमी प्रॉब्लेम आणि आपण खरंच पुढे जाऊ याच्यात डाऊटच नाहीये. आपण 2 मिनिटं थांबूया. जर आपल्याला कुणी प्रश्न आहेत आपल्या प्रेक्षक मधून त्यांना घेऊया. तोपर्यंत बरेच लोक आपल्याला बघतायत. कालिंदी शाळा आहे, त्यांनी खूप आवडलेला आहे तिने प्रोग्राम. बरेच लोकांनी आपल्याला नमस्कार पाठवले. नितेश परितनी तुम्हाला नमस्कार पाठवलेले आहेत. आणि हा आणि प्रीती पेठे हिने आपल्याला सांगितलेलं आहे की आज अगदी वेगळ्या क्षेत्रात माहिती दिल्याबद्दल आणि सतत मुद्दे त्यांना समजले याबद्दल त्यांना खूप तुमचे आभार वाटतायत की हे क्षेत्र जे तुम्ही म्हटल्याप्रमाणे पीपल डोंट लुक ॲट दॅट एरिया ॲज इम्पॉर्टंट आणि आपण त्याच्याबद्दल का ते इम्पॉर्टंट नाहीये ते पण तुम्ही खूप चांगल्या प्रकारे आम्हाला समजून घेतलं. त्याच्याबद्दल पण खूप आभार आहेत. काही प्रश्न हो एक प्रश्न आलेला आहे. एक मिनिट, कुणीतरी टाईप करतायत म्हणून मी जरा 2 सेकंद थांबलेली आहे की ते टायपिंग म्हणजे त्यांचं झालं तर डेफिनेटली
पण आम्हाला बरं वाटलं की कला क्षेत्रात तुम्ही इंटरेस्ट घेतला, हे खूप बरं वाटलं. इनफॅक्ट ते आपलं ऍक्च्युली मनाचं समाधान ना ते कलेतच येतं असं आम्हाला खूप म्हणजे मला तरी किंवा आमच्या टीमला तरी खूप वाटतं की कला हे माणसाचं जीवन आहे आणि त्याच्याचमुळे ते समृद्ध होतं ऍक्च्युली. कॅन यू गिव्ह एन ऍडवाइस ऑन हाऊ कॅन यू रिमेन क्रिएटिव्ह इन दीज फ्रस्ट्रेटिंग टाइम्स? कारण आता इतके डिप्रेशन आहे आणि आपल्याला पैशाबद्दल इतकं डोक्यावर आहे की पुढचं पगार मिळणार की नाही किंवा आपलं पुढचे काय होणार. ह्या वेळेला क्रिएटिव्ह कसं राहायचं किंवा पॉझिटिव्ह कसं राहायचं हे खूप छान प्रश्न आलेला आहे. त्याच्याबद्दल थोडं सांगू शकाल का? कसं राहायचं म्हणजे ते खरं ना, जी वरच्या लेवलचे जे आर्टिस्ट असतात ते आर्टिस्ट स्वतःच ती वाट काढतात आणि विशेषतः जे रोजचा सराव करतायत ना त्यांच्या हातात ही चांगली राहते आणि त्याच्यातून त्यांना काहीतरी सुचत जातं आणि ठराविक वेळ त्याच्याकरता देणं आहे त्या याच्यातून सुद्धा. हे सगळ्यांच्याच मागे घरकामातली आता खूप वाढलेली आहे, पण त्याच्यातून एक ठराविक वेळ त्याच्याकरता देणं हे जास्त गरजेचं आहे. प्राथमिक गरज येते. मला असं वाटतं की क्रिएटिव्हिटी ही जगण्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा असते. आणि मी 2 उदाहरणं देतो. भगवान रजनीश हे नाव घेतल्यावर लोक थोडी दचकतात, पण रजनीशांची बरीच लेक्चर्स मी ऐकली आहेत आणि त्यांनी दिलेलं एक उदाहरण मला नेहमी आठवतं की साधा केर जरी काढत असलो आपण किंवा साधी भांडी जरी घासत असलो तरी ती जर आपण अत्यंत समरस होऊन केली ते काम तर त्याच्यामधनं आनंद मिळू शकतो. बरोबर आहे. म्हणजे क्रिएटिव्हिटी लाईज एव्हरीवेअर. साधं आपण काहीतरी खाण्याचा जिन्नस बनवतोय आणि एखादी वस्तू नाहीये आणि त्याऐवजी आपण दुसरी वस्तू वापरतो त्या क्षणी क्रिएटिव्हिटीचा उगम झालेला असतो. काय मस्त उदाहरण आहे. सुपर. अगदी छोट्या छोट्या क्रिएटिव्हिटी होऊ शकतं. ऍब्सोल्युटली. आणि क्रिएटिव्हिटी हे आपण निर्माण केलं तर सुपर. आणि हे म्हणजे शेवटी काय आहे की कला आणि जीवन हे असं वेगळं करण्याची गरज नाहीये. आपल्याला कुठलंही काम करताना कुठल्याही पद्धतीने जे काही रूढ पद्धत आहे त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने आपण ते सोडवायचा प्रयत्न केला की तिथे कुठेतरी आपण कलेच्या मार्गावरनं चालायला लागलो. हे आपण जर का समजून घेतलं तर कला आणि जीवन हे समांतरच जातं किंवा हातात हात घालून जातं. अशी काहीतरी निश्चित जादू आहे ती जास्तीत जास्त आपण जीवनात आणण्याचा प्रयत्न केला तरच आपण कुठल्याही परिस्थितीत आनंदी राहू शकतो हे निश्चित आहे. सुपर. म्हणजे हे खरोखर इट इज समथिंग दॅट यू हॅव टू ऍब्सॉर्ब विदिन युअरसेल्फ. एक्सलंट. आणि याची छोटीशी गंमत सांगा की यांनी जे आता उदाहरण सांगितलं ते अगदी बरोबर आहे क्रिएटिव्हिटीचं. तर एक मजेशीर म्हणजे रोजच्या रुटीन मध्ये काय होतं की रोज मी सकाळी देवपूजा करते. छोटीशी देवपूजा असते माझी. इतके दिवस काय होत होतं फुलपुरीवाला जी फुलपुरी द्यायचा तर ती फुलं मी देवाला व्हायचे आणि काय माझे 2 श्लोक असेल ते म्हणून झालं की पूजा संपली. आता काय गंमत झाली आहे मी ती फुलपुरी बंद झाली. मी आली सोसायटीतली फिरते ती फुलं काढते मग तिची काय लाल रंगाची फुलं मला मंजू देते आणि कुठली मी गोळा करते ती सुरुधा वहिनी कधी कधी पाठवते. ते सगळं मिळून मी ती लावते आणि त्या याच्यातली ती इन्व्हॉल्वमेंट वाढते ना की आता मग त्याच्यात काहीतरी रंग जास्वंदीचं फुल मग आपण असं हे करूया का तसंही करूया असं माझ्या मनात येतं. मी ते करते. मलाच गंमत वाटली की आधीची जी पूजा अगदी साधी असायची की ती फुलं हळद कुंकू फुलं वाहिली श्लोक म्हटले संपलं. आता नाही. आता माझी असे त्याच्यामध्ये सगळी वाढली आहे. त्याच्यात 2-3 लोक इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत. अशी एक मजेशीर गोष्ट आपल्या डे टू डे लाईफ मध्ये झाली. मला त्याच्यावरनं आठवलेली गोष्ट आणि 2 उदाहरणं मला डोळ्यासमोर येतात आपल्या सोसायटी मधलीच. एक सुधीर जोशी आणि दुसरा दौलत तुझा नवरा. मला सुधीर म्हणतो की आपण दोघे जण तुम्ही तिकडून मी इकडून असं पाणी घालू. मला फार वेळा जमलं नाही. अगदी थोड्या वेळा जमलं. पण तो म्हणला की झाडं अशी कोरडी झाली ना
किती तडफडतायत असं वाटतं. आणि त्यांना पाणी घातल्यावर ती पटकन टवटवीत होतात. सुधीर आणि दौलत हे विदाऊट फेल करत असतात. ते एक वेगळ्या प्रकारचा क्रिएटिव्ह आनंदच घेत आहेत. त्या झाडांना पाणी घालताना ती पानं टवटवीत होतात. तर असे आनंद साधनांनी सांगितलेलं उदाहरण. आणि अशा गोष्टी आपण प्रत्येक जण करतोय, फक्त कॉन्शियसली करत नाही. तर त्या कॉन्शियसली केल्या तर आपण त्याचा आनंद जास्ती घेऊ शकतो. हे काम करायला लागतंय मला म्हणून धडपड तडफड करण्यापेक्षा एक गंमत म्हणून सांगतो की आपल्याकडे ते काय असतं मॉप ना, मॉप पुसायचा जो मॉप असतो ना, तर तो मॉप काय त्याचं कापड नाही, आता खालचं जे आहे ते मिळत नाही. तर आमच्या बाजूची ज्योती कुंटे, तिला मी बघितलं, तिने काय केलं, ते मॉपचा जो सांगाडा आहे त्याच्यावर एक भोक पाडलं, त्याच्यावर एक टॉवेल टाकला त्या लांबीचा आणि त्याला दोरीने बांधून टाकलं आणि त्याने ती पुसत होती मध्ये. दॅट इज क्रिएटिव्हिटी. छोटी गोष्ट आहे अगदी, पण ते सुचणं हा एक गमतीचा भाग आहे आणि आपण ते करतोय, फक्त आपण ते कॉन्शियसली केलं पाहिजे. तू एक फोटो काढला होतास बघ, मैदानामध्ये 3 जनरेशन खेळतायत. सुधा वहिनी, ऋतुराज आणि मुलगा. क्रिएटिव्हिटी. छोटे छोटे आनंद असे आपण घ्यायला शिकलो, हा एक या सगळ्या परिस्थितीचा फार मोठा फायदा आहे. या दृष्टीने आपण बघूया, त्यामुळे निराशा आपली पटकन दूर होऊ शकते. आता सगळेजण माझ्या जनरेशनचे खाली येऊन बसतात, त्याच्यापूर्वी स्त्रिया येऊन बसायच्या, वृद्ध स्त्रिया. आम्ही येऊन गप्पा मारतो, कुठल्याही विषयावर गप्पा मारतो. आपण हा आनंदच घेतोय काहीतरी, एकमेकाच्या फिरक्या घेतो. ते फिरक्या घेणं त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी असते मात्र. बहुतेक जोडली तेव्हा अशा गोष्टी सगळेच जण करत असणार. मग आता ती व्यंगचित्राशी आपण जोडून टाकूया. आता काय म्हणतात, फिरक्या घेणं हे व्यंगचित्रकलेशी आपण जोडू शकतो. खरंय, एक्झॅक्टली. टू एन्जॉय लिटल मोमेंट्स ऑफ लाईफ अँड मेक इट फुल ऑफ हॅपीनेस इज क्रिएटिव्हिटी. एक्सलंट ऍडवाइस गिव्हन बाय यू. आय मीन नथिंग एल्स डू यू नीड. अजून एक प्रश्न आलेला आहे. आपलं सध्या एज इज देअर ऑफ डिजिटलायझेशन आणि आता डिजिटल आर्ट किंवा डिजिटल कले हॅज टेकन ओव्हर अ लॉट ऑफ आर्ट वर्क. तर ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की विल इट टोटली टेक ओव्हर और इट कॅन नेव्हर टेक ओव्हर, और व्हॉट इज युअर ओपिनियन? इट कॅन. त्याचं कारण असं आहे की हाताने केलेल्या गोष्टीचं महत्व जोपर्यंत या पृथ्वीवर माणूस आहे तोपर्यंत निश्चित राहणार. आणि ती पाककला असो, नृत्यकला असो, चित्रकला असो किंवा शिल्पकला असो, हाताने केलेली गोष्ट ही निश्चितच महत्वाची असणार. अँड दॅट हॅज गॉट युनिकनेस. यंत्राने केलेली गोष्ट हे प्रोडक्शन असतं आणि हाताने केलेली गोष्ट ही एकच असते. त्याच्यात माणसाचा मेंदू, हृदय सगळं गुंतलेलं असतं हातासकट. हे त्याचं कारण आहे. मानवी स्पर्श असतो त्याला. आता मी महत्व कायम राहणार. बरोबर आहे तुमचं म्हणणं ऍक्च्युली. कारण मी इतकी, मला साडी हे विषय खूप आवडीचा आहे आणि मी हँडलूम्स खूप घेते. पण त्याच्यात पण तुम्ही जे म्हणतात ते बरोबर आहे. जेव्हा मी दुकानात जाते आणि मी ते प्रोडक्शनची साड्या बघते आणि मग एका एक्झिबिशन मध्ये जाऊन जेव्हा ते मी हँडवर्कची साड्या बघते, तर माझं मन किंवा माझं हृदय त्याच्यातच इन्व्हॉल्व होऊन मग कितीही महाग असलं तरी मी ते घेऊन येते. आणि मग नवरा ओरडतो, ही वेगळी गोष्ट आहे. पण ते तुम्ही म्हटलं तसं पर्सनल टच इज नेव्हर. आर्टची जी क्रिएटिव्हिटी असते ते दुसऱ्याला पर्याय नाही आणि ते होऊच शकत नाही. बरोबर. त्याचं महत्व वादाच असेल. आणि तुला मग एक पुढचं सांगतो की पर्सनल टचमुळे नवरा ओरडला तरी त्याला पटवता येतं. बरोबर. वेगळा पर्सनल टच लागतो, पण त्याच्यात पण क्रिएटिव्हिटी असते. ते पण मला मान्य आहे. गप्पा खूप छान रंगलेल्या आहेत आपल्या आणि बरेच लोक बघतायत. अजून प्रश्न एक आलेला आहे. आकांक्षा पटवर्धननी लिहिलेलं आहे. खूप पॉझिटिव्हिटी आणि खूप बरं वाटलं ऐकून. सुहास काका आणि साधना काकू, यू आर सिम्पली ग्रेट. ते आहेतच. ते ऍक्च्युली आपल्या कॉलनीत
खरंच आर्टिस्ट म्हणून नाही पण खूपच आपल्याला प्रेरणा नेहमीच देत असतात. तू सुहास दादांबरोबर बस किंवा तुम्हाला इतके मस्त गप्पा रंगलेले असतात किंवा साधनाताई बरोबर मी बऱ्याच गप्पा पण मारल्या. त्यांना कुठेतरी काहीतरी पॉझिटिव्ह किंवा कुठेतरी छान काहीतरी एक सुचतं आणि आपल्याला काहीतरी शिकून जातं. हे मात्र मी स्वतः अनुभवलेलं आहे. ऍब्सोल्युटली ट्रू. सुहास दादा आणि साधना वहिनी तुम्ही असतात की खूपच बरं वाटतं असं ऍक्च्युली. आणि आता पण रंगतायत गप्पा खूपच. अजून गौरव भास्करनी लिहिलेलं आहे आता ओरिजिनल पेंटिंग पेक्षा डिजिटल पेंटिंग आता आपण घेतलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? बरोबर. आणि आय थिंक आपल्या प्रश्न अजून चालतच राहणार आहेत. तर जाता जाता आम्हाला छोटा एक संदेश देऊन जाल का? तुम्हाला जे काय म्हणजे असं नॉट ओन्ली ऑन कोविड पण असं जनरल लाईफ जगण्याच्या परिस्थितीवर हाऊ टू लुक एट लाईफ इन अ न्यू अँगल. ऑफकोर्स छोटा छोटा आनंद घ्यावा हे एक खूप छानच तुम्ही मूळ मंत्र दिलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त साधनाताई तुम्ही आम्हाला काय सांगाल का? नाही, आता आमचा जो पेशा आहे व्यवसाय तर याच्या बाबतीत मी एवढंच सांगेन की चित्रकलेचं जे काही तुम्हाला कुठे वाचायला मिळेल बघायला मिळेल ते बघत जा हेच सांगणार. आणि हातातून काही ना काही करत राहिलं की आपसूक सगळे पॉझिटिव्ह राहतील. आपण काहीतरी कामात गुंतलो कोणत्याही असं आवडीच्या कामात की मनात चांगले विचार येतात. चांगलं करावं असं वाटतं. बस दॅट्स ऑल. आणखीन असं मोठं संदेश दिला की मी तरी मोठी नाहीये. नाही संदेश मी आता देऊन टाकतो ना एक संदेश. त्याच्यामध्ये स्वार्थ दडलाय. आम्ही एन्सायक्लोपीडियाचं प्रकाशन करू. माझ्या पुस्तकाचं प्रकाशन होईल. त्याला या मात्र त्याला या बघा की वाचा त्याच्या प्रतिक्रिया द्या. बस सगळ्या प्रेक्षक वर्गांना सांगितलं गेलेलं आहे आणि सगळ्यांना ओपन इन्व्हिटेशन आहे. आय एम शुअर आम्ही सगळेच तुमच्या ओपनिंग सेरेमनी किंवा बुक जेव्हा बुक लॉन्च होईल बुक लॉन्च त्यावेळा आम्ही सगळेच येऊ. हे आम्हाला इनफॅक्ट खूप आनंद होईल तेव्हा येण्यात आम्हाला. तुम्ही दोघंही इकडे आलात आणि आमच्या आग्रहाला तुम्ही मान दिला ह्याबद्दल आम्ही तुमचे खूप आभार आहोत. थँक्यू ऑल व्ह्युअर्स टू कम अँड वॉच अस टुडे and enjoy this wonderful dialogue with Suhas Dada and Sadhna Tai. See you tomorrow again at same time. Please keep watching and liking. Thank you. Stay safe. Bye. Thank you.